आणि सर्व भक्तांच्या तगमगीनं हा आजचा सोहळा इथे संपन्न होतोय. कारण की संत तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थामध्ये काय करायची, घाई करायची, तातडी करायची, संत समागमी धरावी. मग सद्गुरूंपाशी काय जायचं आपल्याला? सद्गुरूंजवळ प्रत्येक संतांनी संतांचं वाङ्मय लिहिले किंवा संतावरती पद लिहिले. एकनाथ महाराजांनी संत संग दे, संत संग दे. संत तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे. आता हे स्वतः संत होते ना, ज्या ज्या संतांनी पदरचना केली ते परमोच्च पदाला प्राप्त झाले संत, पण त्यांनी सुद्धा संतांचाच महिमा गायन केला. का? हे आपल्यासाठी आहे. काय सांगू आता? संतांचे उपकार जागविती मज निरंतर. झोपेतून जागा नाही ठेवत बरं का ते. जे प्रपंचामध्ये आपण गळून गेलोय ना, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी ते जागा करतात. अरे बाबा पास झालं, आपल्याला इथे रमायचं नाही, पुढं जायचंय. एवढे त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्या सद्गुरूंच्या, योगीराज वंशतीर्थ स्वामींचे आपल्यावरती, की काय देऊ त्याशी व्हावी उतराई. काय म्हणलंय? यांना जर आपण काय दिलं तर आपण त्यांच्या मनातून उतराई होईल. सांगा मला, कोण इथं बसलं की आपण त्यांना आपलं घर दार गाडी बंगला सगळं दिलं तरी त्यांच्या उपकारातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. शेवटी मग संत तुकाराम महाराज काय म्हणतात, जर मी संतांना मी हे सगळं जर दिलं तरी ते शून्य आहे. मग शेवटी काय राहिलंय? ठेविला हा पायी जीव थोडा. आपला स्वतःचा जीव जरी त्यांच्या चरणावरती अर्पण केला ना, तो सुद्धा कमी आहे. एवढे सद्गुरूंचे उपकार आपल्यावरती, आणि त्यांच्याच उपकाराने त्यांच्याच आशीर्वादाने आपण सर्व भक्त जे एकत्र येत असतो. मासिक उपासना इथं होतीये. आता फार काही प्रवचनाचा भाग नाहीये. आपण एकत्र इथं आलेले सगळे जाणते आहात, सगळे परमार्थिक आहात. फक्त आणि फक्त आजच्या ह्या उपासनेतून, आजच्या ह्या सोहळ्यातून एकच संदेश सगळ्यांना पुन्हा पुन्हा तो सारखा द्यावा लागतो की सर्व एकत्र येऊन यारे यारे लहान थोर, सगळ्यांनी एकत्र येऊन सद्गुरू उपासना करायची. मला सांगा, आज हा सोहळा ज्यावेळेस इथं संपन्न होतोय तेव्हा सद्गुरू बघताच ना, बघतायत की नाही? मग त्यांना किती आनंद होत असं मला सांगा बरं, की माझे भक्त इथे एकत्र आले, एकटे नाही, एकत्र येऊन. जसं प्रत्येकाच्या घरी आपण प्रत्येक जण उपासना करतोय, पण एकत्र आल्यानंतर जो आनंद, जसं आपण सोनईला जायचो पहिले, आश्रमात येतो, महाराजांच्या तिथे एकत्र जमतो, मग तो आनंद किती व्हायचा महाराजांमुळे सगळे आले. त्याच्यामुळे हा सगळ्यांनी मिळून येण्याचा हा जो उपासना आहे, ही जी उपासना आहे ती सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर तो आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद सद्गुरूंना देण्यासाठी आपण एकत्र यायचं. याच्यामध्ये आपल्याला कोणालाही दुसऱ्याला आनंद द्यायचा नाहीये, आपल्याला आणि आपल्या सद्गुरूंना आनंद होईल अशी क्रिया आपण करायची. म्हणून पुन्हा पुन्हा सांगायचंय की सगळ्यांनी एकत्र या. अजून बरेच आपले भक्त पुण्यामध्ये आहेत. योगायोगाने बर का, योगायोगाने मराठवाडा, विदर्भ सगळे भक्त पुण्याला येऊ लागले. का? नोकरीच्या निमित्ताने, कोणी कशा निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, अशी अनेक भक्त आहेत. अजून भरपूर युवा पिढी, माझ्या अंदाजाने कमीत कमी 250-300 युवा आपल्या ह्या पुण्यामध्ये बाहेरून आलेले, स्थानिक आहेच. असे प्रत्येकाने एक एक दोन दोन वाढता वाढता वारे भेटले. आणि हे वाढता वाढताच वाढवायचे. याच्यामध्ये कोणाच्याही म्हणजे वैयक्तिक स्वार्थ काही नाहीये. फक्त सद्गुरु परंपरेची आपल्याला सेवा करायची. लक्षात ठेवा, ही परंपरा कोणाची आहे, हे स्थान कोणाचे? आपल्या सद्गुरूंचं आहे. ना अमरीश, ना देशपांडे, ना कुलकर्णी, ना कोणीच नाहीये. एकोहम शिवोहम सच्चिदानंद रूपोहम. आपल्याला सच्चिदानंद रूप व्हायचंय. त्यांच्या चरणापाशी बसून काय व्हायचंय, तो आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून आजचं हे वारंवार आपण एकत्र येण्याचा शोधत असतो कारण की बाबा काय एकत्र होऊन आपण आनंद सोहळा सद्गुरूंच्या समोर करू शकतो. तर हा एक आजचा दिवस आपल्याला सद्गुरूंनी प्राप्त करून दिला. सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या औचित्याने पुन्हा एकदा सांगतो,
बरेच मागच्या ह्या अकोला शहरामध्ये जी उपासना झाली त्या शहरामध्ये अनेक शहरामध्ये जाणं होतं महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या उपासना चालू आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाणं होतं 1-2 महिन्यांनी पण त्या उपासनेत गेल्यानंतर त्या उपासनेच्या स्थानावरती तो आनंद हा अतिशय दुर्मिळ आहे की तो सद्गुरू आपल्याला देतात म्हणून उपासनेचं रामदास स्वामी म्हणतात ना उपासनेला भूदे वसंतासी सक्रम योगे सर्वामुखी मग हे म्हणायचं नाही तर हे कृतीतून सुद्धा झालं पाहिजे आपण सर्व करतच आहात तुम्हाला मी ते सांगतो इथं प्रवचन मार्गदर्शन काहीच नाहीये उलट मी तुमच्या सगळ्यांसमोर खूप लहान आहे तुम्ही सर्व अधिकारी व्यक्ती आहेत का सद्गुरूंच्या कृपांकित त्यांचा सहवास आपल्या सर्वांना लाभलेला आहे इथं काही फार म्हणून बोलण्याचं हे नाही आहे पण हे सगळं जी पुढची पिढी आहे येणारी जी पिढी आहे या सगळ्यांना याचा लाभ झाला पाहिजे याचं आकलन त्यांना झालं पाहिजे याचं सुद्धा त्यांना याची गोडी लागली पाहिजे हीच इच्छा आहे सद्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की उत्तरोत्तर वाढता वाढे हा क्रम वाढला पाहिजे आपली शिष्य भक्त मंडळी एकत्र आली पाहिजे आणि त्या एकत्रेतून ही उपासना अजून परमोच्च तो आनंद आपल्याला सद्गुरूंना द्यायचा आणि आपल्यालाही घ्यायचा आहे म्हणून आनंद द्यायचा आणि घ्यायचा आहे नुसता द्यायचा आणि तो आधी आपल्या जवळ असायला पाहिजे ना कोणाला द्यायचा म्हणजे आपल्याला पाहिजे ना काहीतरी तर त्याच्यामुळे आपण पहिले आनंद घेताना मग दुसऱ्यांना तो आनंद द्यायचा आहे म्हणून सद्गुरूंच्या चरणी आज प्रार्थना करूया ह्या निमित्ताने कारण की आपल्या सद्गुरूंनी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सद्गुरूंनी आपल्यासाठी किती कष्ट केले व्रत केले अनुष्ठान केले 12 दिवस